नमस्कार मित्रांनो, क्रिकेट कुझिन कारवावर तुमचं स्वागत. लॉर्ड्स टेस्ट मॅच आपण हरलो. खरंच खूप वाईट वाटलं. म्हणजे जिंकायची आशा लागली होती. अर्थात लंच वेळेला अजिबात आशा नव्हती. 8 विकेट 112ला गेल्यावर. पण जडेजाने, बुमराह आणि नंतर सिराजच्या साथीने जो किल्ला लढवला त्याला तोड नाही. म्हणजे खरंच जो फाईट बॅक होता ना, तो खरंच जिंकायची आशा लावणारा होता. त्यामुळे जास्ती वाईट वाटलं. आणि तुम्हाला मी पहिले 4 दिवसाचा जो खेळ झाला त्याचा प्रत्येक दिवसाचा आढावा मी देताना मागे लॉर्ड्स होता. आज हे पडदे का दिसत आहेत? तर त्याचं कारण असं आहे, काल लॉर्ड्सची मॅच संपल्यावर मी तिथून डायरेक्टली हिथ्रो एअरपोर्टला गेलो फ्लाईट पकडायला. माझी ॲक्च्युली फ्लाईट चुकली असती. जर का भारत जिंकला असता तर माझी चुकायची पण तयारी होती. पण भारत हरला आणि मी अक्षरशः पळालो आणि फ्लाईट पकडून मी मुंबईला आलो आहे. कारण माझ्या काही कमिटमेंट्स असल्यामुळे मला मुंबईला येणं गरजेचं होतं. म्हणून काल व्हिडिओ टाकू शकलो नाही, आज व्हिडिओ टाकतो आहे. आणि मी आत्ता मुंबईहून बोलतो आहे, म्हणून हे मागचा बॅकड्रॉप लॉर्ड्स नाही आहे तर वेगळा आहे. तर कमिंग बॅक टू लॉर्ड्स, आपण जरा इमोशन्स बाजूला ठेवले आहेत. तर माझ्या मते ही मॅच हरायचं कारण, ढोबळ कारणं आपण धरली तर इंग्लंडने सुरुवातीला ठरवल्याप्रमाणे बॅसबॉलचा खेळ केला नाही. टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि टिच्चून बॅटिंग केली पहिल्या दिवशी. म्हणजे 4 आऊट 250च्या आसपास स्कोर होता, बरोबर. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पण तसाच खेळ झाला. थोडासा रटाळा खेळ वाटत होता तेव्हा. पण जेव्हा तिसऱ्या दिवशी आपण खेळत होतो तेव्हा पहिलं सत्र फार महत्त्वाचं होतं. जेव्हा ऋषभ पंत आणि राहुल खेळत होते त्यांनी ते खेळून काढणं गरजेचं होतं आणि त्यांनी काढलं पण. पण ती जी घोडचूक केली ऋषभ पंतने, म्हणजे उदात्त हेतूने त्याने राहुलला त्याचं शतक पूर्ण करण्याकरता, स्ट्राईक देण्याकरता रन काढायचा प्रयत्न केला आणि स्वतः रनआउट झाला. तो माझ्या मते मॅचचा टर्निंग पॉईंट होता. कारण ही जोडी जर का टिकली असती ना तर लंचनंतर ज्या बॉल जुना झालेला होता तेव्हा आपण चांगल्या रन्स काढले असते आणि कमीत कमी 40-50ची जरी आघाडी घेतली असती तरी जे हरायचं मार्जिन आहे ते बघता ती फार उपयोगी झाली असती. या पिचवर जेव्हा चौथ्या दिवशी खराब झालं आणि 5व्या दिवशी तुम्ही बघाल तेव्हा खरी बॉलर्सना मदत मिळायला लागली. चौथ्या दिवशी जेव्हा वॉशिंग्टन सुंदरने जी कमाल केली, कारण त्याला खेळपट्टीची मदत मिळाली, अर्थात बेन स्टोक्सचा फटक्याची निवड चुकली, सगळं मान्य आहे, पण त्याला मदत मिळत होती. तर इंग्लंडकडे काय होता, 193चं टार्गेट दिल्यावर भारतीय बॅटिंगची डेप्थ इतकी बघताना त्यांना नवीन बॉलवर विकेट घेणं गरजेचं होतं. त्यामुळे इंग्लंडने जो मारा केला, म्हणजे पहिल्या दिवशी चौथ्या दिवशी कार्सने 2 घेतले आणि जोफ्रा आर्चरने यशस्वी जयस्वालला आऊट केलं आणि बेन स्टोक्सने शेवटच्या बॉलवर आकाशदीपला आऊट केलं. पण 5व्या दिवशी त्यांनी जो मारा केला, विशेषतः जोफ्रा आर्चरने 10 वर्षातला इंग्लंडचा 5व्या दिवशीचा सर्वात फास्ट मारा केला. आणि एका बाजूने तर बेन स्टोक्स बॉलिंग सोडायला तयार नव्हता. आपण हे वर्कलोड मॅनेजमेंट म्हणतो. आपण आपल्या बुमराचे 5 ओव्हरच्या वरती स्पेल देत नाही त्याला, पण यांनी मोठे स्पेल टाकले. स्टोक्सने 9 ओव्हरचा टाकला, जोफ्राने 6 ओव्हरचा टाकला. कारण त्यांना माहीत होतं नवीन बॉलवर विकेट काढल्या तरच आपण भारताला रोखू शकतो आणि तेच त्यांनी केलं. तुम्ही बघाल तर वॉशिंग्टन सुंदरची विकेट 7वी होती, ती 24व्या ओव्हरला पडली. त्याच्यानंतर नितीश कुमार रेड्डी आणि जडेजा खेळत होते. पण नितीश कुमार रेड्डी जसा पंत चुकीचा आऊट झाला लंचच्या आधी, तसाच नितीश कुमार रेड्डी लंचच्या आधीच्या ओव्हरमध्ये आऊट झाला. जर का ही जोडी टिकली असती, नितीश कुमार रेड्डी आणि जडेजा लंचनंतर, तर कदाचित या उरलेल्या 22 रन काढल्या असत्या. अशा बऱ्याच जरतरच्या गोष्टी आहेत. पण भारताची काही स्ट्रॅटेजिक गोष्टी आहेत म्हणून कुठच्या क्षणी विकेट्स पडल्या आणि भारताच्या गोलंदाजांचं वर्कलोड मॅनेजमेंट. तुम्ही एकट्या बुमरावर अवलंबून राहू शकत नाही आणि सिराजला पण वर्कलोड मॅनेजमेंटची गरज आहे. तर तुम्ही तुमचे बॉलर्स कसे वापरता त्याप्रमाणे तुमचा अष्टपैलू जो प्रकार आहे, शार्दूल ठाकूर पण इफेक्टिव्ह नाही ठरला. त्याचप्रमाणे नितीश कुमार रेड्डी बॅटिंग बघता इफेक्टिव्ह नाही. पहिल्याच्या 2 विकेट्स घेतल्या, मान्य आहे. पण असं असताना त्या ज्या तुटपुंज्या रन करताय त्याच्याऐवजी तुम्ही प्युअर एखादा बॉलर घेतला तर इंग्लंडचे विकेट काढायला मदत मिळेल. हा एक विचार करायची गोष्ट झाली. पण मँचेस्टरला जाताना आपल्याला आता डू ऑर डाय आहे. कारण सामना जिंकावा तर लागेल किंवा अनिर्णित करावं लागेल मालिकेत आपलं अस्तित्व टिकून राहण्याकरता. पण या ज्या काही धोरणात्मक बाबींबाबत ज्या चुका झाल्यात भारताच्या, त्या भारताला सुधाराव्याच लागतील. आणि भारत अजूनही तुम्ही बघाल तर 3ही टेस्ट मॅचमध्ये बऱ्याच वेळ डॉमिनेटिंग पोझिशनमध्ये असताना त्याने 2 मॅच हरले आहेत. म्हणजे पहिली हेडिंग्लेची आणि लॉर्ड्सची. त्यामुळे भारताला याचा विचार करावा लागेल. ज्या बारीक बारीक चुका आहेत त्या सुधारल्या तर आपण अजूनही मालिकेत कमबॅक करू शकतो. मँचेस्टरला अजून 10 दिवसाची सुट्टी आहे. या सगळ्या इमोशनल ड्रामातनं बाहेर पडायला खेळाडूंना पण चांगली मदत होईल
आणि वी हॅव टू मूव्ह ऑन. सो मँचेस्टरला काय होईल ते सांगायला मी परत येईनच तुमच्यासमोर. पण तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला लॉर्ड्सच्या पराभवाची कारणं हीच वाटतात का अजून काही आहेत? कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. माझं चॅनल बघत राहा क्रिकेट कुझिन कारवा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.